आंध्र प्रदेशच्या मारेडपल्ली घाटामध्ये बस कोसळल्याने 15 भाविकांचा मृत्यू झाला असून 20 पेक्षा जास्त भाविक जखमी झाले। आंध्र प्रदेशच्या चित्तूर इथले भाविक देवदर्शनासाठी निघाले होते। भद्राचलम इथून दर्शन घेऊन आराकू व्हॅलीकडे जात असताना हा अपघात झाला। मारेडपल्ली घाटामध्ये ही बस दरीत कोसळली। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातल्या कवलेवाडा ग्रामपंचायत आणि गोविंद विद्यालय पालांदूर यांच्या माध्यमातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली। या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। यामुळे पशुपक्ष्यांना पाणी उपलब्ध होणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील श्रीरामपूर या पुनर्वसित गावामध्ये अद्याप सोयी सुविधा पोहोचल्या नाहीत। याबाबत आंदोलन करूनही सरकारने दुर्लक्ष केलंय। खासदार प्रशांत पडोळे यांनी या प्रश्न संसदेमध्ये मांडला। श्रीरामपूर आणि काळी माती गावामध्ये तात्काळ सोयी सुविधा पुरवाव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार पडोळे यांनी केली। मुंबईतल्या विधान भवन राड्याचा अहवाल आज सभागृहामध्ये ठेवला जाणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे। विधानसभा विशेषाधिकार समितीचा अहवाल आज मांडला जाणार आहे। सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख यांच्यात राडा झाला होता। जळगाव महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे। निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आलाय। 3500हून अधिक कर्मचाऱ्यांनी आवश्यकता आहे। त्यासाठी शासकीय विभागांमधून कर्मचारी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या मनपाच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर नोंदवण्यात आलेले सर्व 7567 आक्षेप प्रशासनाने प्रभागनिहाय स्थळ पाहणी करून निकाली काढले आहेत। मात्र अंतिम यादी जाहीर होण्यापूर्वी आता पूर्ण यादीची पुन्हा बारकाईने तपासणी सुरू झाली आहे। सुधारित कंट्रोल चार्ट राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्यानंतरच यादी अंतिम घोषित केली जाणार आहे। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आगामी पालिका निवडणुकींसाठी प्रथमच इमारतींच्या आवारातच मतदान केंद्रे उभारण्यास राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे। त्यानुसार 880 गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रांगणामध्ये मतदान केंद्रे उभारली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्त बीडच्या परळीतील गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडणार आहेत। मुंबईतील कांजूरमार्ग डम्पिंग ग्राउंडबाबत दैनंदिन शेकडो तक्रारी येत असून त्याची उच्च न्यायालयाने दखल घेतली। शास्त्रोक्त पद्धतीने डम्पिंग ग्राउंड कार्यान्वित ठेवण्यास मुंबई महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे असं शब्दात न्यायालयाने पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे। दिवा पनवेल मार्गावरील तळोजा पाचनंद स्थानकावर 2 नवीन क्रॉस ओव्हर कार्यान्वित केले जाणार आहेत। त्यासाठी मध्य रेल्वेने 10 ते 15 डिसेंबर दरम्यान प्री एनआय ब्लॉक जाहीर केलाय। त्यामुळे मुंबईकडे धावणाऱ्या वेळापत्रकामध्ये बदल केलाय। मुंबईत पश्चिम रेल्वेच्या 15 डब्यांच्या धीमा लोकल सेवा आता वांद्रे स्थानकापर्यंत धावण्यासाठी मार्ग मोकळा झालाय। अंधेरी वांद्रे दरम्यान असलेल्या विले पार्ले सांताक्रूज खार रोड वांद्रे या प्लॅटफॉर्मची लांबी 12 डब्यांच्या लोकल थांबण्यापुरतीच मर्यादित आहे। त्यामुळे 4ही स्थानकांवरील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचं काम हाती घेतलंय। हे काम पूर्ण झाल्यानंतरच विरार ते वांद्रे धीम्या मार्गावर 15 डब्यांच्या लोकल या धावतील। मुंबईतल्या आरे ते कफ परेड दरम्यान मेट्रो 3 पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स परिसरातील वाहतूक कोंडी 30% कमी झाल्याचं वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणातून समोर आलंय। सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होणाऱ्या या भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोंडी कमी होताना दिसते। बेस्ट बस आणि शेअर टॅक्सीचा प्रवासही 30% घटल्याचं वाहतूक पोलिसांनी सांगितलंय। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका रस्त्याच्या मास्टिंगचं काम पूर्ण करणार असल्यानं शुक्रवार ते रविवार या कालावधीमध्ये घोडबंदर रोडवर अवजड वाहनांना नो एंट्री लागू करण्यात आली आहे। पुण्यातील नवले पुलावर शिवसेनेचे वसंत मोरे अपघातातून थोडक्यात बचावलेत। पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या अपघात संदर्भात मोरे फेसबुक लाईव्ह करत होते आणि त्याच वेळी भरधाव वेगाने टेम्पो वसंत मोरेंच्या जवळून गेलाय। पालघरच्या पूनम पार्क परिसरामध्ये अनधिकृत भंगार गोडाऊनला भीषण आग लागली। रहिवासी परिसरामध्ये अनधिकृत गोडाऊन असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। ज्वलनशील केमिकल आणि प्लास्टिकमुळे आगीचा भडका जास्त उडाला। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भिवंडीमध्ये एका पडीत इमारतीला
इमारतीमधील भंगाराला अचानक आग लागली। ही आग काही वेळात संपूर्ण इमारतीमध्ये पसरली। अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। गोरेगाव पश्चिम सिद्धार्थनगर परिसरातील आदर्श विद्यालय शाळेच्या परिसरामधल्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळते। याच परिसरातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका सुरक्षा रक्षकावर कुत्रा हल्ला करताना कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। त्यामुळे तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येते। उल्हासनगरमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलंय। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मुंबई शहराला पागडी मुक्त करण्यासाठी तसेच पागडी इमारतींचा सुयोग्य व न्याय पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे। भाडेकरू तसेच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांचे आणि वनाच्या जागेवरील सुमारे 25,000 झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी धोरण तयार केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे। यामुळे या उद्यानातील मोठा वनप्रदेश मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। तर आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण त्यांचं करण्यात येत आहे। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील तिथे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत। त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देण्यासाठी बरेच कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मंडळी देखील आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सगळ्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचं औक्षण करण्यात येते, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे देखील आपल्याला दिसून येत आहेत। ही थेट दृश्य त्यांचा 85वा आज वाढदिवस आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं औक्षण केलं जात आहे। त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील तिथे जमलेले आहेत। त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या देण्यात आलेल्या आहेत। सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात। ही काही थेट दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये त्यांना त्यांचं औक्षण करण्यात येत आहे। तर वाढदिवसाच्या त्यांच्या 2 दिवस आधीच दिल्लीमध्ये जो कार्यक्रम झालेला, त्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी वाढदिवसाचा त्यांचा केक कापलेला आणि अजित पवार यांच्यासोबत देखील त्यांची भेट झाली। त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना खरं तर उधाण आलेलं होतं। वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असे देखील प्रश्न जनतेकडून विचारले जात होते। राजकीय वर्तुळामध्ये देखील या संबंधी मोठ्या चर्चा केलेल्या जात होत्या आणि त्यामध्ये जाता त्यांचा वाढदिवसाची ही थेट दृश्य आपण बघतोय। वाढदिवसानिमित्त खास त्यांना ओवाळण्यात येत आहे। त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे देखील दिसत आहेत। महिलांकडून त्यांना ओवाळण्यात येत आहे आणि त्याचबरोबर अनेक लोक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलेले आहेत। या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक।